नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। मराठा आरक्षण की मांग के अग्रणी मनोज जरांगे सोमवार 8 जुलाई को नांदेड़ में दाखिल होने जा रहे हैं। दोपहर 12 बजे वे राज कॉर्नर से मराठा आरक्षण जनजागरण एवं शांति रैली करेंगे। नांदेड़ जिले की सभी तहसीलों से लाखों मराठा समुदाय के लोग इस रैली में शामिल होंगे। रैली की तैयारी अंतिम चरण में पहुंची है, ऐसी जानकारी अखंड मराठा समुदाय नियोजन समिति की ओर से आयोजित संवाददाता सम्मेलन में दी गई। राज कॉर्नर से लेकर छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा तक मराठा समुदाय के महिला, पुरुष और युवाओं के साथ ये रैली निकाली जाएगी। सगे सोयरे कानून लागू करना, मराठा समुदाय को ओबीसी प्रवर्ग से आरक्षण देना और मराठा आंदोलकों के खिलाफ पुलिस में दर्ज किए गए मामले वापस लेना आदि मांगों के लिए मनोज जरांगे सोमवार 8 जुलाई को नांदेड़ में आकर रैली करेंगे। इसमें लाखों की संख्या में शामिल होने की अपील श्याम पाटिल वर्जे और संकेत पाटिल ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे। मागील 15 दिवसापासून मराठा सेवकांनी अतिशय पोटतिडकीने आणि अतिशय मेहनतीने या रॅलीचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे। कोणी जनजागृती करतायत, कोणी पॉम्पलेट स्टिकर वाटतायत, कोणी ग्राउंडचं नियोजन करतायत, कोणी पार्किंगचं नियोजन करतायत, कोणी कागदपत्र पाठपुरावा करतायत, कोणी फोन करून मोबाईल नंबर कलेक्ट करून सगळ्या समाज बांधवांमध्ये आपला मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत। या सर्व मेहनतीला नक्कीच 8 तारखेला यश आल्याशिवाय राहणार नाही। लाखोंच्या संख्येने मराठा समाज त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दाखल होईल आणि सरकारला आपल्या मराठा समाजाच्या एकजुटीच्या भरोश्यावर, मराठा समाजाच्या एकजुटीच्या जोरावर 100% मराठ्यांचं ओबीसीकरण करावं लागेल आणि सगळे सोयरे कायदा अंमलात आणावा लागेल। आज नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये गावागावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। घराघरातला मराठा आणि गावागावातला समाज हा जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे हा आकडा किंवा एखादी फिगर आज मी तरी सांगू शकत नाही, कारण रेकॉर्ड ब्रेक रॅली होणार आहे। रॅलीचा मार्ग राज कॉर्नर पासून दुपारी 12 वाजता निघेल। रॅलीच्या सुरुवातीला जिजाऊ वंदने रॅलीची सुरुवात होईल। राजमाता, जिजाऊ चौक, वर्कशॉप कॉर्नर, श्रीनगर, शिवाजीनगर, ITI चौक, वजीराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी या रॅलीचा समारोप होईल। मी नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजांना एक मराठा सेवक म्हणून असं आवाहन करतो की आपल्या लेकरा बाळांच्या प्रश्नासाठी, सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, तुमच्या माझ्यासाठी जीव तोडून लढणाऱ्या या सगळ्या मावळ्यांच्या केसेस मागे घेण्यासाठी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी, नागपूर करार संबंधित घेण्यासाठी, या सर्व मागण्यांसाठी आपण एक दिवस नक्की काढाल आणि आपल्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या पोटतिडकीने लढायला लागलेत त्यांचं नक्की बळ वाढवण्याचं काम आपण करताल एवढी विनंती करतो की तुम्ही 100% लेकरा बाळांसहित, सगळ्या माता भगिनींसहित नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावातून, नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज कॉर्नर या ठिकाणी जमायचे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी या ठिकाणी झगडत आहे। त्याच पद्धतीनं गेल्या 8 ते 9 महिन्याच्या जवळपास पासून मनोज जरांगे पाटील वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आंदोलन करत आहेत। त्याच पद्धतीनं परवाच्या वेळेस सरकारनं 13 तारखेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली काढू अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी सांगितलेलं असताना 13 तारीख ही काही दिवसात या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। त्यामुळं कुठंतरी या विषयाची आणखी जनजागृती व्हावी आणि गावागावामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तळागाळापर्यंत पोहोचलेलाच आहे। आणखी त्याची जनजागृती व्हावी, पण ती शांततेच्या पद्धतीनं व्हावी म्हणून या ठिकाणी शांतता संवाद रॅलीचं आयोजन मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात केलेलं आहे। त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये 8 तारखेला मनोज जरांगे पाटील हे रॅलीमध्ये येणार आहेत। त्यांची या ठिकाणी रॅली होणार आहे। ही रॅली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये ते समाज बांधवांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत। सर्व समाज बांधवांना नांदेड जिल्हा अखंड मराठा समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं, येताना शांततेत यावं, जातानाही शांततेत जावं आणि येताना पावसाळ्याचे दिवस आहेत, छत्री, रेनकोट जे काय आपले साधन असेल पावसापासून बचाव करण्याचं ते साधन आपण या ठिकाणी घेऊन यावं